दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये येत आहेत। टीम छत्रपती लामस संघाचे नाणेफेक जिंकली टीम वाडाचा पाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये चालू असणार सामना आपण पाहतो। छत्रपती स्पोर्ट लामज वर्सेस साई स्पोर्ट वाडाचा पाडा संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय। पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज। पहिला चेंडू आणि फेकून दिला सीमा रेषापार आला हा दमदार षटकाराने अकाउंट ओपन केलेले फलंदाज सुशांत यांनी। फटका जेव्हा बॅटला चेंडू लागला तेव्हा त्याला वेदना झाल्या होत्या षटकाराच्या आणि चेंडू मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आला हा षटकाराने अकाउंट ओपन करतोय सुशांत। दोन्ही नामवंत संघ आपण पाहतो। आपण मागच्याच हप्त्यामध्ये जो चषक झाला टीम पपोईल नांदेडने अनिकेत शेलार शो या शो मध्ये क्वालिफाय झाला होता तो छत्रपती लामस संघ। दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय रोहित। पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर दुसरा चेंडू टाकतोय। थोडासा बाहेरचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू कट करण्यात यश आलेले। यश होते एक धाव घेण्यासाठी आणि एका धावाने धाव संख्या झालेले 7। अनिलजी गायकवाड यांच्याकडून आमच्या खास प्रेक्षकांसाठी इथे वडापावची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। ज्यांना ज्यांना खायची इच्छा झाली असेल तर त्यांनी जा आणि पैसे देऊन खा। रोहित फलंदाज भावेश चेंडू नाही थांबणार, जातो दणदण जशी बंदुकीतून गोळी निघते त्या पद्धतीने चेंडू सीमारेषे बाहेर गेला। दणदण करीत आला हा दमदार चौकार 4। चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 11। धावसंख्या झालेले पहिले षटक चालू आहे। पॉवर प्लेचे षटक, पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर चौकार। भरपूर समाधान घेण्याचा प्रयत्न आहे रोहित या गोलंदाजाचा। पुन्हा एकदा आता पॉइंटच्या दिशेने तिथे थोडा उतार आहे आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाज भविष्याला। जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार 4। धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 15। धावसंख्या झालेले 15। पहिल्या चेंडूवर षटकार, सिंगल, चौकार आणि चौकारांचे हॅट्रिक वर फलंदाज भावेश। क्षेत्ररक्षक सज्ज आहे परंतु फेकी थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप सुंदर। एक धाव रोखू शकत नाही, धावसंख्या झालेले 16। चांगली कामगिरी करतो भावेश। भावेश म्हटलं की लगेचच आठवण येते भावेश पवार यांची। मगाशीच आपल्या मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार पटकावला त्यांनी सांगितलं जो आयडी खेळाडू कुठला, तर त्यांनी भावेश पवार यांचं नाव घेतलं आणि जवळजवळ 1.5 लाख रुपयामध्ये काल त्याची बोली लागली। तसेच प्रथमेश थालके हा सुद्धा
यांनी पण सुद्धा चांगली कामगिरी केली. आपल्या असोसिएशनचे एक खेळाडू, आपल्या भिवंडी तालुक्याचे 2 खेळाडू, अतिशय सुंदर कामगिरी त्यांची नेहमीच आपण पाहतोय आणि त्याच्या जोरावर त्यांना चांगली बोली लागली. पंच काय इशारा करतात, लेग बायच्या रूपाने आलेले एक धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या पुढे गेलेले, धावसंख्या झालेले 17. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम छत्रपती लांबा संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 17. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारला फलंदाज सुशांत यांनी. त्याच्यानंतर स्ट्राईकवर 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आणलं भाविशाला. भाविशाने लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले. त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. एकूण धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 17. सुंदर असं गुणलेखक प्रणितजी गायकवाड, अतिशय सुंदर गुणलेखक, आणि त्यांना साथ मिळते आमच्या क्रुशियल क्रिएशन सुभाष धुमाळ यांचं जे स्कोर बुक आहे ना, अतिशय सोप्या पद्धतीचे स्कोर बुक आपल्यापर्यंत ते पोहोचवण्यात आलेले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आपल्या पूर्ण असोसिएशन मध्ये एकच नाव, सुभाष धुमाळ, कुशल क्रिएशन. अगदी सोप्या पद्धतीचं हे स्कोर बुक धुमाळ सर नेहमी म्हणतात, अगदी लहान मुलाला जरी बसवलं तरी तो गुणलेखन करू शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीचं हे स्कोर बुक आम्हाला त्यांच्याकडून लाभलेले. गोलंदाजी मार्कर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले अश्विन, आणि त्याचा सामना करेल डावखुरी आताचा फलंदाज सुशांत. क्षेत्ररक्षक सज्ज होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर पंच इशारा करतात, आला हा षटकार. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय अश्विन या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं आणि या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर जावं लागेल, कारण एखादं चुकीचं पाऊल संघासाठी घातक ठरू शकतो आणि ते जाणलं गोलंदाजाने, आणि पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा सज्ज झालंय. फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेतली, आवाज तर आला होता परंतु चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि कुठल्याही प्रकारची धावणे. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन या असं 2 क्षेत्ररक्षक आहेत ना, ते चतुर क्षेत्ररक्षक लागतात, कारण तिथून जर चेंडू एकदा हातातून सटकला तर तो अडू शकत नाही, तो सरळ जातो सीमारेषे बाहेर चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अश्विन चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेले अश्विन याला. धाव संख्या झालेली आहे 23, बिनबाद 23. दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी कानमंत्र नक्कीच झाला असेल, कारण 1 चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. हा पुढचा चेंडू कशा पद्धतीने असेल, कसा फटका मारायचा आहे, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, हाही चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडू खराब म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या चेंडूवर षटकार लागला, त्याच्यानंतर लगातार 3 चेंडू हा निर्धाव टाकतोय गोलंदाज अश्विन. कमबॅक काय आहे ना ते करून दाखवतो अश्विन. अश्विन सामना करेल डावखुरी आताचा फलंदाज सुशांत. उलटा चेंडू, आणि असे जर चेंडू हाताळले तर ते सीमारेषे बाहेरच पाहायला मिळतील, कारण डावखुरी आताच्या फलंदाजासाठी हे मैदान नंदनवन ठरले गेलेले. आपण कित्येक टुर्नामेंट पाहतोय आणि हा षटकार 6.
6 धावाने धावसंख्येवरती धावसंख्या झालेले 29. 29 धावा जमा करण्यात यश आलेले. पहिले चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर 3 चेंडू निर्धाव आणि आता षटकार. अशी चेंडू बॅटची हलकीशी काढा घेऊन चेंडू गेलाय आणि ह्या चेंडूवर 1 धाव. षटक संपतोय दुसरा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेले बिन 32. घाईकर मित्रांनो, आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत कारण आपला शेड्यूल थोडासा उशिरा चालू झाला आहे, त्याच्यामुळे जास्ती वेळ दौडू नका. पंच आपण सुद्धा ताकीद द्या. टीम वाडाचा भाडा आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आपल्याला ठाऊक आहे 4 षटकाचा सामना आहे ना, तिसरं षटक कुठल्या गोलंदाजाला द्यायचं आहे आपल्याला हे नक्कीच ठाऊक असतंय, त्याच्यामुळे जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. धावसंख्या 30. 15च्या सरासरीने धावा जमा करण्यात यश आलेले टीम छत्रपती लामत संघाला. याच्यानंतर होणारा सामना जय भवानी करंजवाडे वर्षाचा अण्णा अल्बे महापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. हॅलो, मागे एसट्यांच्या मागे जे प्रेक्षक बसलाय तिथे खेळाडू आहेत मित्रांनो. जर आपल्याला तिथे जागा नसेल तर आपण व्यासपीठावर येऊन इथे सामन्याचा आनंद लुटा, कारण हा हे जो पडदा आहे तो मैदानाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण ते लावण्यात आलेले. आणि तिथे प्रेक्षक बसलाय त्यांना विनंती करतोय आपण पडद्याच्या मागे जाऊन बसायचंय. तुम्हाला या आयोजकांनी भरपूर अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे. अगदी बसण्यासाठी स्टँड सुद्धा व्यवस्थित आपल्यासाठी दिलेले आहे. चांगला चेंडू डाव्या स्टेज बाहेर, चेंडूची पिचिंग अशी पंच दर्शवतात. जोरदार अपील आणि ते पहिलं पंच फेटाळून लावतायत. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे 30. गोलंदाजी मार्कर गोलंदाज बाबू. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय बाबू, एक युवा गोलंदाज बाबू. खोलवट टप्प्याचे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आणि पहिला गडी बाद होतो सुशांत. सुशांतच्या रूपाने पहिला आदरा मिळतो टीम छत्रपती लामज या संघाला. धावसंख्या झालेले 1 बाद 30. पहिला गडी बाद झाला सुशांत. नवीन बॅटर आलेले दुर्गेश. गोलंदाजी मार्कर गोलंदाज बाबू. पहिला चेंडू निर्धाव हाताला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय तो बाबू. निसर्गरम्य ठिकाण आणि या ठिकाणाला मिनी माथेरान असं नामकरण देण्यात आलेलं मागच्या टुर्नामेंटमध्ये. आणि खरोखरच माथेरानपेक्षा काही कमी आहे मैदानमध्ये. निसर्गरम्य ठिकाण आणि मस्तपैकी हवेशीर हे ठिकाण. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी सामने पाहण्यासाठी खूप मजा येते. जोरदार अपील, परंतु गोलंदाज समोर आला पंचांच्या, त्याच्यामुळे हे अपील पंचांनी फेटाळून लावलेले. परंतु 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण. एका धावाने धावसंख्या झालेली 31. तुम्ही गोलंदाजी टाकताना जरा आपण कुठे नक्की येतोय, पंचांच्या मध्ये आला तर पंच असाच निर्णय देऊ शकतात. फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने तुमच्या खेळाडू कक्षाला ही सलामी आणि चेंडू मला वाटते उन्हाचा तडाखा वाढतोय. गेला चेंडू तलावामध्ये अंघोळीसाठी. चौकार. नवीन चेंडूची पूर्तता करायची.
तर धावसंख्या हे चौकाराने वाढलेले धावसंख्या झालेले 35 पहिल्या षटकामध्ये आपण बघितले 17 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13. षटक आतापर्यंत बाबू याने चांगला हाताळलेला आहे. पहिलाच अनाउन्स झाली होती की जोपर्यंत आयोजक सांगतायत की चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल, कारण तेवढ्या जुन्या चेंडूंचे अजून उपलब्ध झालेले नाही. तर दुसऱ्या राऊंडला आपण पाहूया. बाबू सामना करेल फलंदाज भवेश. कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चुकी करणार नाही. अजून एक गडी बाद होतोय. भावेश बॅक टू डगआउट. पस्तीस या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. भावेश म्हणजे जी सलामीची जोडी होती ती मात्र तंबूत परतलेले. नवीन फलंदाज आलाय सक्षम. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्षमाचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लांबच संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 35. अतिशय सुंदर गोलंदाजी बाबू यांनी हाताळली. या षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात त्यांना यश आलेले. एक चौकार गेला तरी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. म्हणजे 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. बाबू एक युवा गोलंदाज आणि या युवा गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. टीम वडाचा पाडा या संघाच्या गोलंदाजाची. यानंतर होणारा सामना जय भवानी करंजवडे वर्सेस अण्णा हलबे मापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये सज्ज राहायचे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले मनोज. धावसंख्या 35. मनोज एक अनुभवी गोलंदाज. मनोज आणि हा चेंडू पहिला चेंडू निर्धाव. अनुभवचा भरणा मनोज याच्याकडे आणि तो अनुभव मात्र पणाला लावायला लागेल मनोजाला. तर पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेले मनोजाला. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना आपण पाहतो गोलंदाज मनोजाला. त्याचा सामना करेल फलंदाज दुर्गेश. 1 डाऊन साठी आलेले दुर्गेश. अपेक्षाही संघाला त्यांच्याकडून. आणि 22 रूपाने आलेले 1 धाव. धावसंख्या झालेले 36. चांगली गोलंदाजी हाताळतोय मनोज. हाही चेंडू म्हणावा तसा चांगला, परंतु यष्टिरक्षकाची थोडीशी चुकी, कलेक्ट करता आला नाही चेंडू आणि त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाले आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्या 36. 2 बाद 36. थोडा वेळ हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न मागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतो. धावचित करण्याची नामी संधी आलेले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरा गडी बाद होतो धावचित रूपाने. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या झालेले 3 बाद 37.
प्रवीण 3 बाद 37 धावसंख्या, 4थं षटक चालू आहे. काय गोलंदाजी आता तो हाणामारीचे षटक, परंतु त्याला लगाम घातलेलं आहे. जोरदार अपील, परंतु दक्ष असे आमचे दोन्ही पंच, नामवंत पंच, आणि आपण नेहमी पाहतो या पंचांना आपल्या असोसिएशन मध्ये खूप चांगली त्यांची कामगिरी असते. त्या कामगिरीच्या जोरावर या पंचांना नेहमी या स्पर्धेमध्ये असोसिएशन मध्ये संधी. लो फुलटा चेंडू आता खेळून काढण्याचा प्रयत्न आहे, धावचित करण्याची नामी संधी आले आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अजून एक गडी धावचित रूपाने बाद. अक्षय, धावसंख्या किती तर माझे गुणलेखक सांगते धावसंख्या झालेले ती 37. या षटकामध्ये लगाम घातलेल्या धावांना मी म्हटलं की एक अनुभवी गोलंदाज. जोरदार अपील, जोरदार अपील, पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात. हा चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर आला, हा वाईट, आणि वाईटच्या रूपाने एक धाव वाढ. धावसंख्या झालेले 38. जोरदार अपील. क्षेत्ररक्षक दर्शवतात की चेंडू अंगाला ब्रश होऊन गेलाय, परंतु पंच हे अपील फेटाळून लावतायत. कुठल्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाही हे दर्शवताना आमचे पंच म्हात्रे सर, पंकजी म्हात्रे, एक नामवंत गोलंदाज आहे कारिवली संघाचं. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्या प्रकारचा गडी बाद नसेल, कारण चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तर असोसिएशनच्या नियमानुसार ही धाव पकडली जात नाही, गडी सुद्धा बाद दिला जात नाही. धावसंख्या झालेले 38. 39 धावांची आवश्यकता आहे. आणि या षटकामध्ये मनोज याने किती धावा दिल्या आहेत?
5. बॉलवर आपण पाहिलात नो बॉल आणि फ्री हिटचं सिग्नल त्या ठिकाणी जरूर मिळालाय फलंदाज मिस्टर अश्विनला. ऑन साइडला लेग ग्लान्स करत असताना पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. जणू काही आपण रिप्ले पाहिलाय. बॅक टू बाउंड्रीज. द व्हेरी गुड स्टार्ट बाय अश्विन. 9 धावा फलकावर, 9 रन्स. अश्विनने जबरदस्त स्टार्ट दिले. दमदार सुरुवात. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून अश्विन या फलंदाजाकडे पाहिलं जातं. त्याची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज पाहायला मिळते. मॅग्निफिसंट शॉट. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या संघाची 13 या धावसंख्येवर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. तिथे फिल्डर मिस होत आहेत. परिपूर्ण फंबलिंग होत आहेत. चेंडूचा पाठलाग करतील. अश्विनच्या बॅटमधून 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे. फेकी येईपर्यंत मनोज त्या ठिकाणी रोहित आपण पाहू शकतायत धावा पूर्ण करत असताना 3 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. द ग्रेट स्टार्ट. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात करून देण्याचा जो प्रयत्न केला आणि सक्सेसच्या मार्गावर अश्विन आणि रोहित जी बॅटिंग यावेळेला दर्जेदार पाहायला मिळते. अश्विनचं फुटवर्क अप्रतिम आहे कारण 3 गोष्टींची गुणवत्ता तुमच्या अंगीकृत असणं फार गरजेची गोष्ट असते. पहिली गोष्ट म्हणजे युजेस फुटवर्क, पायांची हालचाल. दुसरी गोष्ट म्हणजे चेंडूवर नजर, आय कोऑर्डिनेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजेच टायमिंग, वेळ. या 3 गोष्टींचा मिलाप म्हणजेच एक चांगला फलंदाज. तेच अश्विनने आतापर्यंत करून दाखवलंय. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या टीमच्या माध्यमातून. मी सलामीवीर म्हणून का माझी ओळख आहे. यावेळेला प्लेड ऑन. बॅटची एज आणि स्टंपचा वेध घेत जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेले. फलंदाज बाद रोहित निराशजनक कामगिरी करताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलं षटक यावेळेला प्रगतीपथावर असताना सुशांतला मात्र पहिली सफलता मिळते. संघाची धावसंख्या 16. विजयासाठी 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 38 रन्स प्रथम फलंदाजी करताना लगावल्या शिव छत्रपती स्पोर्ट्स लामज या टीमने आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट समोर असताना अश्विनने जी भन्नाट आणि दमदार सुरुवात केली. ॲब्सोल्युटली सुपर अँड फॅन्टास्टिक बॅटिंग बाय अश्विन. टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय खरं तर आज 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि अगदी खेड्यापाड्यापासून तर शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत जाऊन या टेनिस बॉलने उत्तुंग भरारी घेतली. अजय आपल्या गोलंदाजी मार्कवर आज भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून या शहराला ओळखलं जातं. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून सुरेख फटका पाहायला मिळतो. क्लास क्वालिटी दर्जाचा हा चौकार. अप्रतिम झन्नाटेदार चौकार. 4. सन्मान्य मान्य मुंबई पोलीस शत्रुघ्न भोईर या मान्यवरांचं या चषकामध्ये आगमन झालं. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने शत्रुघ्न भोईर दादूपाडा यांनी आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे आणि आमच्या चषकाची शोभा वाढवायची. शत्रुघ्न भोईर मुंबई पोलीस दादूपाडा. आणि मापोली गावचे समाजसेवक मुकुंद जगताप यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. और टू प्रमोद सर.
एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. नुकतंच मुंबई पोलीस आपण पाहतायत शत्रुघ्न भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. जे आज आपण घरामध्ये गाढ झोप घेतो ती या कर्तव्य दक्ष सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आपण सातत्याने मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्रिकेटवरची ओडी आणि गोडी या दोन गोष्टी जपत असताना आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024ला सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. 21 धावा 21 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय वाखण्याजोगे ही स्पर्धा आपण पाहू शकाल, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं आणि स्वप्न सत्यात साकार करणं ही फार गरजेची गोष्ट पाहायला मिळते. आणि तेच आपण छोट्या 11 आंबेडकर नगर एक अपकमिंग यंग टॅलेंटचा संघ म्हणून छोट्या 11 आंबेडकर नगर या टीमकडे पाहिलं जातं. आणि आयोजनाच्या बाबतीत सुद्धा धागेदोरे खूपच कमी वेळेमध्ये पाहायला मिळतात. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, ऑन दी अप ऑन द राईट्स खेळण्याचा दृष्टिकोन होता. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट चा जरूर कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली, परंतु तिथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला 2 फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23च्या घरामध्ये. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अजय आणि अश्विन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या टीमच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या टीमने बॅटिंग केली. 38 धावा फलकावर लगावल्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, इथून मात्र कॉलिंग चुकलं. आणि नुकताच मी उल्लेख केला होता यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय खूप काही सांगून जातं. आणि इथे परतावं लागेल फलंदाज मिस्टर अजयला. बॅक टू द डगआउट, वाईटचा इशारा आला, एकदा ऍड होते. संघाची धावसंख्या 24. चोवीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेट आज खूप पुढे चाललंय आणि त्यामध्ये खेळाडूंची प्रगती सुद्धा होताना आपण पाहू शकतायत. आपला नोकरी धंदा सांभाळून आज खेळाडू या मैदानाशी नाळ जोडतायत, ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तेच दर्शवत असताना ही स्पर्धा 4 दिवस आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने. BTC लाईव्ह या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा. वेगवेगळ्या तुम्हाला स्पर्धेचं नोटिफिकेशन घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 24 रन ऑन साईडला, फटका चांगला आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 शानदार आयोजन. काय फटका खेळला होता. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मनोजच्या बॅट मधून हा दुसरा लगातार षटकार. संघाची धावसंख्या 36. 36 रन, 3 रनची आवश्यकता. काय बॅटिंग केले, पदलालित्य अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. मनोजने ज्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा अप्रतिम हाताळली विथ द बॉल आणि विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या टीमचा एक हुन्नरी खेळाडू, अर्थातच या संघाचा बाहुबली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल केला जातोय. फिल्डर आहेत आकाश, चांगले प्रयत्न केले आकाशने, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. 2 धावा अर्जित केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. म्हणजेच इथे आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा आयोजकांचा वेळ वाचवलाय आणि अशा प्रकारे विजयी झालेत. अश्विन धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु तुम्हाला मात्र इथे विजयश्री जरूर मनोजने खिचून आणला गेला. अश्विनचं कौतुक करेन, मनोजचं सुद्धा तेवढंच कौतुक करेन. सुपर बॅटिंग करत असताना कोणत्याही दबावाला न जुमानता आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग.
कॉंग्रॅच्युलेशन. एकमेकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. ग्रेट बॅटिंग बाय मनोज अँड अश्विन. अश्विनने जी सुरुवात करून दिली ना ती अप्रतिम पाहायला मिळाली. बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत बनवावा लागतो. तसंच क्रिकेटच्या या परिभाषेत म्हणायचं झालं तर सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात अश्विनच्या द्वारे अप्रतिम पाहायला मिळाली. आणि मनोज आल्या आल्या सुपर बॅटिंग करत असताना मनोजच्या बाबतीत एकच म्हणेन की याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधील मनोजने आउटस्टँडिंग बॅटिंग केली. मनोज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार. विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द बॉलने कामगिरी जर आपण पाहिली तर 3 धावा फक्त खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना 15 धावा त्याच्या बॅटमधून ताबडतोड फलंदाजी करताना आपण पाहू शकलात. आउटस्टँडिंग. चला या मनोज आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. तर शिव छत्रपती स्पोर्ट्स लामस टीम आपण आलात. काही चुका झाल्या. आता हंगामाला कुठेतरी सुरुवात झाली या टेनिस बॉलच्या. तर आपण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा मनाने उभारी घ्या. कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो परंतु मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. प्रणित गायकवाड सकाळपासून अतिशय सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. या मनोज यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी. आणि शत्रुघ्न भोईर साहेब मुंबई पोलीस यांना मी विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण मनोज यांना एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. भरपूर उन्हाळे पावसाळे त्यांनी आपल्या करिअरमध्ये पाहिलेत आणि त्यांना या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच बुद्धवासी पूनम कमळाकर दोंदे आणि योगेशजी यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मनोजी जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटतं एकंदरीत हे आयोजन आणि आयोजनाच्या बाबतीत आपण कौतुक